नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर तयारी करून कुठे चाललं आहे हे तुम्हाला समोरच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कळेलच. इतकी म्हणजे तयारी, आता याला स्वेटर वगैरे बाहेर न्यायचं असेल तर स्वेटर वगैरे नाही लावूनच द्यावं लागतं आणि बाहेर जावं लागतं. तर आम्ही गेलो होतो गावाला होतं एक छोटंसं काम. आता घरी जायचं म्हटलं तर बाहेर निघायच्या आधी याला थोडंसं पाण्याचं वातावरण असलं की त्याला थोडंसं स्वेटर लावून द्यायचं, पूर्ण पॅक करून यावं लागतं. नाहीतर हवा लागली की सर्दी होईल आणि काय होईल काही सांगता येत नाही. मग काय घरी गेलो होतो. घरी गेल्याबरोबर दिराला म्हटलं, म्हणजे यांच्या भावाला म्हटलं की पाळणा बांधून द्या बाळासाठी. मग त्यांनी बाळाला पाळणा बांधून दिला. आम्ही तिथे थोडा वेळ खेळ झालो. तिकडे बघू शकता माझी पुतणी आली. मग तिने स्वतःच्या हाताने जेवण केलं. बघा, मुली मोठ्या झाल्या की स्वतःचे काम स्वतःच करतात. आणि हे आमचं घर टूर. चला मग घर दाखवते. इथे बघा, लाईट कमी, म्हणजे लाईटाचा प्रकाश कमी पडत आहे, अंधार वाटत आहे. तसं काहीच नाही, हे जुन्या काळातलं घर आहे. तिथे धुपटाने पूर्ण काळं झालं आहे. जेव्हा आता नवीन घर बांधेल तेव्हा आता हे छान दिसेल, किंवा प्लास्टर झालं तर छान दिसेल. तर आता इकडे बघू शकता, इकडे सासूबाईंचा स्वयंपाक चालवलेला होता. आणि आमचं इकडे मी बाळाला झोपवून चालू होते, कारण आपलं बाळ असल्या कारणाने मी काही स्वयंपाक करू लागला नाही. आणि इकडे बघू शकता, इकडे सासूबाईची रूम आहे, म्हणजे आमची रूम. दोन हिस्से होऊ शकतात घराचे, तसं काहीच नाही आहे. इकडे आहे सासूबाईंची रूम, आणि तिकडल्या बाजूची पहिली होती ते जाऊबाईची रूम. तर दोघीच्या म्हणजे वेगवेगळं सामान आहे. आणि इकडे चालू होतं मग रात्रीचं जेवणाचा कार्यक्रम. त्यांनी केली होती बासुंदी, भात, भाजी, पोळी आणि कढी. मग काय रात्रीचं जेवण होतं, तुम्ही बघू शकता. सासरे जेवत आहे माझे, तेव्हा आम्ही थोडा वेळ टाईमपास केला. आणि सगळ्यांचा व्हिडिओ काढत होते, सगळेजण हसत होते. आता व्हिडिओ काढायला गेलं तर काही टाईमपास करते ही असे म्हणतात, पण मी आठवण म्हणून हे सगळं करत असते. आणि छान असं जेवण झालं, सगळेजण छान असे जेवण केले. बासुंदी खूपच छान झाली होती, सगळे मनसोक्त खाल्ले. आणि हे आमचं बाळ तिथे तर एकदम हसतही नव्हतं ना काहीच नव्हतं, कारण की माहीत नाही नवीन ठिकाण आहे म्हणून की काय, त्याला ना तिथे गमत होतं की काय. तर बिलकुल कोणासोबत हसत नव्हतं, कोणासोबत खेळत नव्हतं आणि काहीच नाही. पहिले पुरुष मंडळीचं जेवण झालं. जेवणाच्या नंतर बघू शकता सगळेजण बसले होते. फक्त आम्ही महिला राहिलो होतो, तिघीजणी जेवण करायच्या. सगळे पुरुष मंडळी बसले. सगळ्यांनी मनसोक्त जेवण केलं. बासुंदी छान बनवली होती. सगळेजण सांगत होते की छान झाली. सगळेजण जेवण करत होते तेव्हा म्हणत होते की छान आहे. सगळ्यांनी जेवण करून घेतलं. हा बाहेरचा आमचा हॉल आहे. बाहेरून आलं की बाहेरच्या हॉल आहे, 3 रूम आहे. आणि हे बघा, घरी आल्याबरोबर किती छान असं खेळायला लागला त्याच्या बाबासोबत. म्हणजे बाहेर गेलं तर लोकांना बघून म्हणजे मुलांचं काय होतं काही नाही, नवीन लोक दिसले त्यांच्या चेहऱ्याकडेच बघत असतात. पण घरी आल्याबरोबर याचे पूर्ण हावभाव बदलून गेले, आणि घरी आल्याबरोबर बरोबर खेळायला लागला. आणि तिथे होता तर तिथे बिलकुल कोणासोबत हसत नव्हता किंवा खेळत पण नव्हता. म्हणजे फक्त बघत होता घराकडे, कुठं आणलं माझ्या मम्मीने आणि कुठे नाही, असं म्हणत असेल मनातल्या मनात. आणि घरी आल्याबरोबर त्याचे हावभाव बदलले आणि बरोबर खेळायला लागला. आता हा झाला आहे 4 महिन्याचा. आता असेच दिवस बदलत जाणार, हसत जाणार, खेळत जाणार, असंच होणार आहे. चला मग याच्यासोबत असंच खेळत राहणार आहे. याचा भाऊ आता याच्यासोबत खेळणार आणि आणि मस्ती चालणार. तो म्हणत होता मी याला हसवून दाखवतो, तर बघा ते जीभ दाखवत आहे आणि तो हसत आहे. आता हे दोघं भाऊ असेच खेळत राहणार. आणि बरोबर आहे, मोठा भाऊ असल्या कारणाने हा बरोबर त्याला बघत असतो आणि झोपवत पण असतो, अंगाई गीत पण गात असतो आणि त्याला झोपून देतो. तर दोघं पण छान असे मस्ती करतात. चला, असेच व्हिडिओ येत राहणार. असाच व्हिडिओ तुम्ही लाईक पण करत चला, सबस्क्राईब पण करत चला. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.